तुम्हाला संभोगाच्या अनेक समस्या आहेत का? जसं की काय शीघ्रपतन होते म्हणजे अर्ली डिस्चार्ज होते, किंवा परफॉर्मन्स एन्झायटी म्हणजे संभोगाची भीती वाटते, चिंता वाटते की मी करेल की नाही, टिकेल की नाही, अशा विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. तुम्ही मागे भरपूर हस्तमैथून केलेलं आहे, किंवा तुम्ही लग्न झालेले आहे किंवा लग्न झालेले नाही आहे तरी पण तुम्हाला स्वप्नदोष होतात. तुमचे वीर्य हे पातळ झालेलं आहे, धातू विकार आहेत लघवीद्वारे, संडासद्वारे, किंवा साधं थोडं जरी चिंतन केलं तरीसुद्धा जर तुमचं जर वीर्य जर लगेच डिस्चार्ज होत असेल, चिकट पाणी येत असेल तर, आणि जास्त तुम्ही मास्टरबेशन केलेलं आहे, जास्त मास्टरबेशन केल्यामुळे काय, आता हस्तमैथून करण्याची गरज नाही. आता स्वप्नामध्ये किंवा लघवी करत असताना, संडास करत असताना चिकट पाणी किंवा आपला धातू म्हणजे वीर्य म्हणजे शरीराचा प्राण, शरीराचा राजा, हे जर तुमचं जर लघवी संडासद्वारे छोट्या छोट्या विचाराद्वारे जर सहजरित्या बाहेर पडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या ज्या वीर्य नाड्या ज्या आहेत, ज्या धातू नाड्या आहेत, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वीर्य हे असते व्याप्त, रक्तापासून वीर्य बनत असते, तर त्या धातू नाड्या ह्या कमजोर झालेल्या आहेत असा त्याचा अर्थ होत असतो. त्यामुळेच तुम्हाला तुमचं मनसुद्धा कमजोर होते आहे, त्यामुळे तुम्हाला संभोगाची भीती वाटते, तुम्हाला बायकोसोबत झोपावंसं वाटत नाही, कारण की तुमच्या मनामध्ये भीती आहे की मी संभोग करत असताना मी जर 30 सेकंदामध्ये, 1 मिनिटात, 2 मिनिटात जर डिस्चार्ज झालो, ती जर व्यवस्थित सॅटिस्फाय झाली नाही तर मग मी ती चिडचिड करते, भांडण करते आणि ती किंमत करत नाही. अशा अनेक म्हणजे वीर्याचा नाश झाल्यामुळे अशा अनेक समस्या येत असतात. तुम्ही लग्न झालेले असो किंवा नसो, मला अनेक तरुणांचे मॅसेज येतात, त्यांचं प्रत्येकाचं सांगणं हेच असते की सर खूप भीती वाटते आहे. काही म्हणजे वीर्य शरीरात जर नसेल तर तुमच्या मनाची सुद्धा, कॉन्फिडन्सची एनर्जीसुद्धा वीर्यच आहे. त्यामुळे जर शरीरामध्ये जर वीर्य जर नसेल तर मनसुद्धा माणसाचं थाऱ्यावर नसते, मनसुद्धा कमजोर होत असते. त्याच्या मनामध्ये विविध प्रकारचे विचार येतात की मी आत्महत्या करू का, मी लग्नच नाही करणार, मी बाबा होऊन संन्यासी होऊ का, असे अनेक तरुण मला बोलून दाखवतात. त्याच्यामुळे हे सर्व काही वीर्य शरीरात नसल्यामुळे, शरीराला आवश्यक ते पोषक तत्व न मिळाल्यामुळे कॉन्फिडन्स राहत नाही, आरोग्य राहत नाही, अनेक प्रकारचे हाडांचे आजार होतात, त्यांची पाठ, मान, कंबर दुखते, रात्री व्यवस्थित झोप येत नाही, भूक लागत नाही, व्यवस्थित अन्नाचं पचन होत नाही. ह्या सर्व ज्या मी तुम्हाला समस्या सांगत आहे यापेक्षा अनेक समस्या असू शकतात. मी जे बोलतो त्यापेक्षा वेगवेगळे आणि खूप भयानक तुम्हाला साईड इफेक्ट झालेले असू शकतात. त्याला काही लिमिट नाही आहे. हे सर्व काही अतिवीर्यनाश, अति मास्टरबेशन, अतिसंभोग या गोष्टीमुळे होते आणि जशी पाहिजे तशी शरीरामध्ये रिकव्हरी होत नाही. अतिसंभोगामुळे सुद्धा असं होऊ शकते. तर त्यामुळे यातून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन सांगत आहे. आणि तुम्ही यावरती अनेक प्रकारच्या उपाययोजना घेतल्या असतील, जसं की काही लोक ॲलोपॅथीच्या औषधी घेतलेल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण, गोळ्या घेतल्या असतील, मलम वापरले असतील लिंगाच्यासाठी, तरीसुद्धा तुमचा जर परफॉर्मन्स सुधारला जर नसेल आणि तुमचा जर संसार जर मोडकळीस आला असेल, तुमचा येऊ नये, तरीसुद्धा अशा विविध प्रकारच्या लैंगिक समस्या तुम्हाला जर जाणवत असतील तर त्यासाठी एक मी साधं सोपं सोल्युशन योगाचं सांगणार आहे. तुम्ही तुमच्याकडे आता सर्व बाजूने जर तुम्ही हरले असाल लैंगिक समस्यावरती तर हाच तुमच्यावरती एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे तुम्ही योगिक दिनचर्येचा अंगीकार करणे. तर योगिक दिनचर्या म्हणजे काय, तर योगिक दिनचर्या म्हणजे म्हणजे योग्य तो आहार, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, योग्य प्रमाणामध्ये आहार, योग्य प्रमाणामध्ये झोप, योग्य प्रमाणामध्ये आवश्यक त्या सर्व गोष्टी, आणि त्यासोबतच योगिक दिनचर्या म्हणजे काय, योगासनांचा आधार घेणे, योगाला अनुरूप असं डाएट घेणे, आणि त्या सर्व मन शरीर शांत, शरीर मन निरोगी, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करणे म्हणजे योगिक दिनचर्या. योगिक दिनचर्येमध्ये यम, नियम, आसनांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आसनामुळे काय होते की आपलं शरीर हे निरोगी होते, शरीरातल्या ज्या नसनाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रकारे काम करतात, आपल्या शरीरावरती आणि मनावरती नियंत्रण येते, शरीर आणि मन हे निरोगी होते आणि तुम्ही आणखी त्यामध्ये प्रगती करून आयुष्याचा आनंद घेऊ शकता. तसा योगशास्त्र खूप गहन आहे, परंतु आपण या प्रॉब्लेमवरती, तुमच्या लैंगिक समस्यांवरती समाधान देणारं एक आसन या ठिकाणी शिकून घेणार आहोत. तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी काम करत असतात, जसं की योग्य प्रकारचा आहार, जास्त मीठयुक्त, मसालेदार, आंबट, अति गोड, जे शिळेलं म्हणजे राजसिक आहार आणि तामसिक आहार या सर्व प्रकारच्या आहारांचा अर्थातच त्याग करावा लागतो. जास्त मोबाईल बघणे, टी व्ही बघणे, ताणतणावाचं जीवन जगणे आणि खूप धावपळ करणे, श्वास वाढेल अशा प्रकारच्या क्रिया करणे, जसं की काय बरेच लोक रनिंग करतात किंवा
चुकीच्या पद्धतीचे व्यायाम करतात, ज्याच्यामुळे त्यांचा खूप श्वास वाढतो, त्यामुळे त्यांचा BP वाढतो, त्यामुळे सुद्धा ते डिस्टर्ब होते, त्याच्यामुळे मन विचलित होते. अशा सर्व गोष्टींचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. तर साधं सिंपल एक आसन आहे, त्याला म्हणतात पादपश्चिमोत्तानासन. पादपश्चिमोत्तानासन हे आसन असं आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे की पुरुषांच्या सर्व प्रकारच्या समस्येवरती चालते, स्त्रियांच्या सुद्धा सर्व प्रकारच्या समस्येवरती चालते. आणि त्याच पद्धतीने या आसनाला गोरक्षासन असे सुद्धा म्हणतात. म्हणजे गुरु गोरक्षनाथांनी प्रसाद स्वरूप महादेवाकडून ही आसन शिकलेलं आहे, अशी एक आख्यायिका आहे, एका गुरुजींनी सांगितली होती. तर त्यामुळे त्यांना महादेवाचं अतिप्रिय आसन असल्यामुळे याला रुद्रासन सुद्धा म्हणतात किंवा उग्रासन म्हणतात. उग्र म्हणजे करायला थोडं अवघड असते परंतु उग्र म्हणजे काय, एकदा केलं की ते सगळं तुमचं कामच करून येते सर्व प्रकार. म्हणजे वीरभद्रासारखं, वीरभद्रा काय उग्र शिवाचं रूप आहे, त्याप्रमाणे एकदा त्यांनी मनावरती घेतलं की तुमचं काम 100% करणार, म्हणून याला उग्रासन असे म्हणतात. आणि म्हणूनच याला गोरक्षासन असे सुद्धा म्हणतात. आणि याला पादपश्चिमोत्तानासन असा हा प्रचलित शब्द आहे. त्यामुळे हे आसन जर केलं, प्रत्येक तरुणांनी हे आसन केलंच पाहिजेत असं मला वाटते. त्यांना आयुष्यात कधीही ही समस्या, त्यांची प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनची, त्यांना भीतीची, चिंतेची, व्यवस्थित झोप न येण्याची, पोट साफ न होण्याची, अशा एक नाही अनेक समस्या आहेत तरुणांना, त्यांच्या पाठीची, पोटाची, आजाराची, सर्व प्रकारच्या आजारावरती काम करणारं हे आसन आहे. अर्थातच तुम्ही तुमच्या योग्य त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाने हे आसन केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल. मी तुम्हाला त्या आसनाची पद्धत सांगत आहे कशी करायची. तर एकदम तुम्ही उपाशीपोटी असलं पाहिजेत. शक्यतोवर हे योगासनं करणाऱ्या तरुणाने जास्त वेळपर्यंत झोपू नये. सकाळी 3:30, 4, 5च्या दरम्यान उठावं, जेणेकरून तुम्हाला नाईटफॉल होणार नाही, व्यवस्थित पोट साफ होईल. त्याला कारण की काय आहे, सकाळी सकाळी आपल्या पोटामध्ये आपली जीवनी ऊर्जा असते. जर तुम्ही अशा वेळेस जर सकाळी जर लवकर जर उठले तर तुमचं पोट साफ व्हायला मदत होते. जर तुम्हाला काही समस्या असतील, जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर सकाळी चांगल्या प्रकारे तुमची प्रगती होऊ शकते. ऋषीमुनींचा आशीर्वाद मिळतो, ती एनर्जी जी सकाळची ती तुम्हाला मिळते आणि तुम्ही तुमच्या तब्येतीमध्ये, तुमच्या भौतिक आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती होते. त्यामुळे सकाळी सकाळी लवकर उठावे, व्यवस्थित पोट साफ करावे आणि पोट साफ करून योग्य तो वॉर्मअप करावा. जसं की सूर्यनमस्कार सर्वात उत्तम वॉर्मअप आहे. तुमच्या वया इतके सूर्यनमस्कार हा, उदाहरणार्थ तुमचं वय जर 30 असेल, 30 वर्ष जर असेल तर तुम्ही 30 सूर्यनमस्कार घालावेत असं विधान आहे. आणि त्याने तुम्हाला या समस्येवरती रिझल्ट येतो. जास्तीत जास्त सूर्यनमस्कार, ते पण जास्त श्वास वाढणार नाहीत अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालावे. ते आपण त्याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या पद्धतीने जर घातलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट येईल. आणि त्याच्यानंतर हे आसन करावे. तर यासाठी याला आता हे जे मी बसेल आहे याला दंडासन असे म्हणतात. आणि दंडासनामध्ये हात असे वर न्यायचे, पूर्ण श्वास घेत घेत हात वर न्यायचे. हात असे वर गेलेत माझे, या ठिकाणी तुम्हाला फोटो दिसत असेल. श्वास घ्यायचा आणि या ठिकाणी श्वास सोडत 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 पायाचे अंगठे आपल्याला धरायचे आहेत. आणि त्यासोबतच आणखी एक क्रिया करायची आहे, त्याला म्हणतात अश्विनी मुद्रा किंवा त्यालाच म्हणतात मूलबंध. म्हणजे आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्या मुळावरती म्हणजेच आपल्या बुडावरती संडासची जागा ही आकुंचन करायची आहे. ज्याप्रमाणे अश्व म्हणजे घोडा संडास करत असताना, लीद करत असताना तो ज्याप्रमाणे त्यांचे संडासची जी जागा गुदद्वार जे आत बाहेर करत असतो, किंवा आपलं काय गाय, बैल, म्हैस यांना तुम्ही संडास करताना बघितलं असेल, तर ते संडास करत असताना त्यांच्या गुदद्वाराचं जसं आकुंचन प्रसरण करतात, आतमध्ये ओढतात आणि नंतर त्याची संडास बाहेर पडते, त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. श्वासावरती नियंत्रण आहे अशा प्रकारे. याला म्हणतात ही पूर्ण स्थिती आहे. आणि आकुंचन केलेलं आहे गुदद्वाराचं थोड्या वेळपर्यंत, 30 सेकंदापर्यंत, यथाशक्ती 10 सेकंदापर्यंत, 5 सेकंदापर्यंत, जेवढं तुम्हाला होल्ड करता येईल संडासची जागा तितक्या वेळपर्यंत होल्ड करायची, त्याच्यानंतर सोडून द्यायची. त्याचप्रमाणे हे आसन असंच ठेवायचं. ज्या लोकांचं पुरत नसेल त्यांच्यासाठी काय करायचं मी त्यांना सांगत आहे. तर सुरुवातीलाच तुमचं इथपर्यंत जाईल याची काही खात्री नाही. तर तुम्ही काय करायचं, अगोदर
सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे. असं बसायचं आहे, हारायचं मुळीच नाही. कारण की केल्याने होणारच आहे. एकदा तुम्ही तुमच्या मनाची शक्ती जागवली की तुम्ही सर्व प्रकारच्या समस्येतून मुक्त व्हाल याची मला खात्री आहे. एकदम कसल्याही प्रकारचा आड पडदा न ठेवता तुम्हाला मी पूर्ण नॉलेज देत आहे. तरुणांसाठी वरदान असलेलं आसन आहे. तुम्ही कधी म्हणजे प्रत्येक तरुणानं कराच. तुमचे वय सांगू का, तुम्ही 20 ते 40 वयोगटातील तरुणांनी हे आसन कराच. तुमच्याकरता भगवान महादेवाचा आशीर्वादच आहे. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल, तुमच्या पत्नीला सुखी ठेवसाल, तुमचं संपूर्ण आयुष्य हे निरोगी जाईल. तुम्हाला कोणत्या प्रकारचं व्यसन लागणार नाही, तुम्हाला कोणत्या प्रकारची बिमारी होणार नाही, तुम्हाला मूळव्याध होणार नाही, मुतखडा होणार नाही, ॲसिडिटी होणार नाही, इनडायजेशनचा प्रॉब्लेम होणार नाही, काहीच तुमच्या पोटाचा किंवा पाठीचा कोणताच प्रॉब्लेम तुम्हाला या आसन नियमित केल्याने येणार नाही. हे असं हे परिपूर्ण असलेलं आसन आहे. म्हणजे तुमच्या पाठीचे आजार, तुमच्या पोटाचे आजार, समोरून ज्या तुमच्या लैंगिक समस्या, प्रजनन संबंधी समस्या ज्या आहेत, शुक्राणू कमी आहेत, त्यांची मोबिलिटी कमी आहे, अशा सर्व प्रकारच्या आजारावरती हे आसन काम करते. आणि ज्या लोकांचे हात पुरत नाही त्यांनी काय करायचं, आता तुमचं वजन वाढलेलं आहे, हे आसनामुळे वजनसुद्धा कमी होते. वजन जर कमी असेल तर वजनसुद्धा वाढते. तुमची पर्सनॅलिटी जर कॉन्फिडन्सवाली दिसत नसेल तर पर्सनॅलिटीसुद्धा सुधारते. तर त्यासाठी ज्या लोकांचं वजन जास्त आहे त्यांनी जिथपर्यंत हात जाईल तिथपर्यंत जाऊ द्यायचं. असं समजून माझं पोट खूप मोठं आहे, मला सवय नाही, इथपर्यंत गेले, आज उद्या तिथपर्यंत गेले, थोडं आणखी पुढे गेले, थोडं आणखी पुढे गेले, थोडं आणखी पुढे गेले. 7 दिवसामध्ये तुमचा जो अंगठा आहे तो बोटाने धरला गेला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे 30 सेकंदापर्यंत होल्ड करायचं, त्याच्यानंतर परत सोडून द्यायचं, परत धरायचं. जोर जबरदस्ती करायची नाही की आजच जमलं पाहिजे, याची काहीही घाई करायची नाही. आणि याची परिपूर्ण स्थिती काय आहे तर हे जे कपाळ जे आहे हे गुडघ्यांना टेकवायचा प्रयत्न करायचा. आणि हे जेव्हा असं तुमचं गुडघ्याला कपाळ टेकेल त्या दिवशी तुमचे सर्व प्रकारच्या समस्या ह्या संपलेल्या असतील. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम राहणार नाही. तुमचा परफॉर्मन्स सुधारेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमची जास्तीत जास्त वेळपर्यंत तिला सॅटिस्फाय कराल, तुमचं व्यसन सुटेल, तुमचं वजन कमी होईल, तुमची पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल, पोट दुखत असेल, पोट साफ होत नसेल, त्या सर्व प्रकारच्या समस्या या एकट्या आसनामुळे सुटतील. त्याच्यानंतर सोडताना घाई करायची नाही, पूर्ण व्हिडिओ बघावा तरच तुम्हाला फायदा होईल. सोडत असताना श्वास घेत म्हणजे खाली असताना यथाशक्ती जास्तीत जास्त वेळपर्यंत रोकायचं. तसं कमीत कमी याचा वेळ किती आहे, कमीत कमी 3 मिनटापर्यंत जर ठेवलं तर तुम्हाला फायदा व्हायला सुरुवात होईल. नाही तुम्ही म्हणसाल की 5 सेकंद नुसतं असं टच करतो आणि परत येतो तर जमणार नाही. 3 मिनटापर्यंत आतमध्ये अश्विनी मुद्रा सुरू आहे का, जे गुदद्वार आकुंचन प्रसरण करणं सुरू आहे, मूलबंध बांधणे सोडणे सुरू आहे. असं 3 मिनटापर्यंत धरायचं आहे आणि दमादमाने ही कॅपॅसिटी वाढवत न्यायची आहे. अशा प्रकारे. आणि त्यानंतर सोडत असताना श्वास घेत सोडायचा आहे. पूर्ण पोट भरून श्वास घेत असताना दमाने धीरे धीरे शांततेनं अशा प्रकारे हात वर न्यायचे आहेत. हात साधे सिंपल आहेत, वर काय हातामध्ये काही असं काही रॉकेट सायन्स नाही. अशा प्रकारचे हात आहेत वर ठेवलेले आहेत. आपला कॅमेरा वर जात नसल्यामुळे तुमच्यासाठी अशा प्रकारे दाखवत आहे. आणि त्यानंतर सोडत असताना धीरे धीरे शांततेनं हात असे खाली घ्यायचे आहेत, असे घ्यायचे, रिलॅक्स सोडून द्यायचे. अशा प्रकारे रिलॅक्स व्हायचं, श्वास रिलॅक्स घ्यायचा, श्वास जास्त वाढला नाही पाहिजेत. आणि हे करत असताना ज्या लोकांना BP वगैरे आहे, ज्यांचा BP वाढतो थोड्याशा कष्टाने, त्यांनी योग्य त्या व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊनच ही प्रोसेस करायची आहे. अशा प्रकारे केल्यानंतर यामध्ये अनेक पुढील आसने आहेत. ते सर्व आसने तुम्ही शिकून घ्या. त्याची सर्व ही एकतर मी प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टनुसार जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की सर्व प्रकारच्या तुमच्या वीर्यविकारांच्या, लैंगिक समस्यांच्या, कॉन्फिडन्सच्या ज्या काही समस्या असतील आपल्या तरुणांच्या,
त्यांच्या संभोगाबाबत त्या सर्व प्रकारच्या सुटतील याची मला खात्री आहे आणि माझा तोच उद्देश आहे की सर्वांचा संसार हा सुखमय व्हावा, सर्वांना आनंदी आयुष्य जगावे. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर नक्कीच तुम्ही यातून बाहेर निघण्याच्या मार्गावरती आहात याची मला खात्री आहे. कारण की तुमच्यामध्ये संयम आहे आणि यातून बाहेर निघण्यासाठी संयम अत्यंत आवश्यक आहे. योगाचं नावच संयम आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधः, जो आपल्या मनाला कंट्रोल करतो तो काहीही या जगामध्ये करू शकतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.